रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यास मुदतवाढ देण्याची सरकारची तयारी। उद्या निर्णय होणार तर ही मुजोरी चालणार नाही। मराठीवरून माघार नाही, मंत्री प्रताप सरनाईक ठाम। अमराठी रिक्षा चालकांविरोधात मनसे आता रस्त्यावर उतरणार। परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडली। जबरदस्ती केल्यास हजारो लोक आता रस्त्यावरती उतरतील। रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठीच्या सक्तीवरून मंत्री छगन भुजबळ यांचे हे सूचक वक्तव्य। भाजप आमदार असलेले नरेंद्र मेहता यांची शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात पोलिसात तक्रार। भाईंदरपाड्यामध्ये सरनाईकांनी जमिनी बळकावलेत असा आरोप, तर भूमिपुत्रांसह मेहता कासरवडवली पोलीस ठाण्यात। 2019 मधील कणकवली सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे हे दोषी। न्यायालयानं 1 महिन्याच्या कारावासासह 1 लाखांचा दंडही ठोठावला। नितेश राणे हे उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार। उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावरती अद्यापही ठाम। महाविकास आघाडीकडून ठाकरेंची मनधरणी। ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध। अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक। विधान परिषदेवरून आता उद्धव ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडतील। संजय राऊतांची ही माहिती, तर शिंदे हे महान, भाजपची ही मतं फोडू शकतात, राऊतांची टीका। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून बच्चू कडूंना विलिनीकरणाची ऑफर। प्रहार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झालं तर कडूंना विधान परिषदेवरती संधी मिळेल। दरम्यान कडूंचा निर्णय मान्य अशी कार्यकर्त्यांची भूमिका। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या दिल्ली दौऱ्यावर। हायकमांडमधील नेत्यांची भेट घेतील। विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत केसी वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यामध्ये होणार चर्चा। अमरावतीच्या परतवाडामधील तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमद हुजेर खानसह 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सर्व आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी। बागेश्वर बाबाला चपलेने मारणाऱ्यास 1.5 लाख रुपयांचं बक्षीस देऊ। धाराशिवमधल्या शिवप्रेमींची आता ही घोषणा, तर धीरेंद्र शास्त्री योग्यच बोलले, बागेश्वर धामच्या अधिकाऱ्यांनी केलं समर्थन। बीएमसीच्या के पूर्वच्या वॉर्ड अधिकारी विक्रोळी पोलिसांच्या अटकेत। लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा नितीन शुक्लावरती आरोप। उद्या कोर्टामध्ये केलं जाईल हजर। देशातील सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरं। राजस्थानपेक्षा महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वात जास्त तापमानाची नोंद, तर आतापर्यंत उष्माघाताचे राज्यात 10 बळी। अकोला, वर्धा आणि अमरावती या ठिकाणी सर्वात जास्त तापमानाची नोंद। पारा 46.2 अंशांवर। चंद्रपूर, नागपूर 44.8 अंश तापमानाची नोंद। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। विदर्भात उष्णतेची लाट। अकोला आणि अमरावतीत रेकॉर्ड तोड तापमानाची नोंद। पारा 46.9 अंशावर। पुढील 3 दिवस हीट वेव्हचा इशारा। देशातील सर्वात उष्ण 15 शहरात महाराष्ट्रातील 3 शहरं अकोला, अमरावती नंतर आणि वर्धात पारा 46 अंशाच्या पार। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जगातील 100 सर्वात उष्ण शहरांपैकी 95 शहरे एकट्या भारतात। बहुतांश भागामध्ये पारा 46 अंशाच्या उंबरठ्यावर। हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत वगळता इतर भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा। उष्माघातामुळे राज्यात 8 जणांचा बळी। गेल्या 2 दिवसात 4 जणांनी जीव गमावला। 2 दिवसांपूर्वी लातूरमध्ये 9 महिन्यांच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू। मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आज मंत्रालयात बैठक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनात दुपारी 12:30 वाजता बैठक। संजय निरुपम यांच्यासह रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील। मुंबईत मराठी सक्तीवरून रणकंदन। सरकारच्या निर्णयाविरोधात ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियन आक्रमक। आज दुपारी 4 वाजता गोरेगावात महत्त्वाची बैठक। आंदोलनाची दिशा ठरणार।
राज्य सरकारच्या पद्म पुरस्कार समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान नाही. सरकारकडून समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय जारी. मंत्री आशिष शेलार यांना पद्म निवडीतून बाहेर ठेवल्याने चर्चांना उधाण. बच्चू कडूंना शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता. मात्र परिषदेवर येण्यास प्रहार पक्ष विलीन करण्याची सेनेची अट. सूत्रांची माहिती. नीलम गोऱ्हेंच्या संभाव्य उमेदवारीला कार्यकर्त्यांचा विरोध. सूत्रांची माहिती. शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अद्याप अंतिम निर्णय नाही. सर्व मतांचा विचार करून निर्णय होणार. सूत्रांची माहिती. लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायदा केलाय. जिहाद प्रकरण रोखण्यासाठी आम्ही शस्त्र देखील चालवू. हिंदू संमेलनात भाजप आमदार महेश लांडगे यांचं वक्तव्य. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आयान अहमदच्या अडचणीत वाढ. 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेनं जबाब नोंदवला. एसआयटी चौकशी धक्कादायक खुलासे समोर. लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी फक्त 4 दिवस शिल्लक. राज्यातील 26,34,000 महिलांची ई-केवायसी अद्याप रखडलेली. 30 एप्रिल नंतर अपात्रतेची टांगती तलवार. मेळघाटात 92 चिमुकल्यांचा आणि 5 मातांच्या कुपोषणामुळे मृत्यू. वर्षभरातील हादरवणारी आकडेवारी समोर. एका महिन्यात तब्बल 60 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती. मेट्रो 5च्या विस्ताराला 18,130 कोटींच्या निधीला मंजुरी. कल्याणपासून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरपर्यंतचा मेट्रोचा विस्तार. खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश. नागपूर महापालिकेत 33 कोटी 50 लाखांच्या कचरा घोटाळ्याचा आरोप. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. चौकशीची मागणी. मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 मे रोजी लोकार्पण. मुंबई पुणे प्रवास आता 30 मिनिटं वेगवान होणार. पुणे ते वाराणसी प्रवास आणखी जलद होणार. अमृत भारत शयनयान एक्सप्रेसचा उद्या शुभारंभ. हडपसर ते बनारस कनेक्टिव्हिटी वाढणार. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह मार्गावर 2 दुचाकींचा भीषण अपघात. 3घांचा जागीच मृत्यू. पोलिसांकडून अधिकचा तपास.